आणि पोलिसांचं आणि ह्याचं या माणसाचं काही संभाषण झालेलं आहे का, काही चर्चा सुरू आहे का? निश्चितच मागील 5 ते 6 दिवसापासून रोहित आर्य नावाचा जो ज्याने आज या मुलांना ओलीस ठेवलं होतं, याच्याकडून या ठिकाणी ऑडिशन घेण्याचं काम सुरू होतं. मुलांना चित्रपटात काम देण्याच्या निमित्ताने या ठिकाणी ऑडिशन सुरू होतं. मात्र आज सकाळी जेव्हा मुलं या ठिकाणी गेली, ऑडिशन दिलं आणि शूटिंग सुरू होतं, मात्र दुपारी मुलांना जेवायला बाहेर सोडलं नाही, तेव्हा हा प्रकार जो आहे तो उघडकीस आला. एक व्हिडिओ देखील यानंतर बाहेर आला होता. या व्हिडिओमध्ये मुलं खिडकीत येऊन जे आहे ते काचेवरती हात आपटत होते. मात्र यानंतर काही पालकांनी जो संपर्क साधला, मात्र तेव्हाच रोहित आर्यचा एक व्हिडिओ देखील आला होता. मला पोलिसांशी बोलायचंय, मी आरोपी नाहीये, मी एक आतंकवादी नाहीये, मला पैशाची देखील गरज नाहीये, मात्र माझ्या काही साध्या मागण्या आहेत. त्या मागण्या ज्या आहेत त्या मला पोलिसांपर्यंत पोहोचवायचा असा व्हिडिओ जेव्हा आला, त्यानंतर साकीनाका पोलीस असेल, मुंबई क्राईम ब्रांचचे युनिट 10च्या कर्मचारी असतील, अधिकारी असतील किंवा अग्निशमन दलाचे जवान देखील त्या ठिकाणी घटनास्थळी दाखल झाले. आणि मात्र सध्या आता जो आरोपी आहे रोहित आर्य, याला पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. मुलांची सुटका देखील आता करण्यात आलेली आहे. मात्र हा जो प्रकार आहे मुंबई शहरामध्ये, हा गंभीर प्रकार, फार मोठ्या घटनेला जे आहे ते निमंत्रण दिलं जात होतं. मात्र पोलिसांकडून वेळीच कारवाई करून जे आहे ते या मोठ्या घटनेचा धोका आता टळलेला आहे. नक्कीच संजय, साधारण किती मुलं या ठिकाणी त्यांना डांबून ठेवलेली होती? 20 ते 22 मुलं जी आहेत ते 14 ते 15 वर्ष वयोगटातील ही सर्व मुलं आहेत. आणि मागील 8 दिवसापासून साधा या ठिकाणी जे आहे ते ऑडिशन किंवा चित्रपटाच्या शूटिंगच्या कामानिमित्त या ठिकाणी ती मुलं जात होती. मात्र आज हा गंभीर प्रकार समोर आल्यानंतर पोलिसांकडून आता कारवाई करून या मुलांची सुटका करण्यात आलेली आहे.